आपल्या ह्या टुर्नामेंटला मी शुभेच्छा देतो. बाबा परब यांनी चांगली टुर्नामेंट आयोजन केलेलं आहे. असेच दरवर्षी चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन आपण मालवणतर्फे करावं. आम्हाला खूप वाटत होतं की मयूरचा संघ हा पुढे यायला पाहिजे होता. दुर्दैव आहे की शेवटी खेळ आहे, पण बरीच वर्ष आम्ही असं म्हणतोय की राजू भालेकरांचा संघ पुढे आला पाहिजे आणि तो निश्चित ती वेळ ईश्वराने एकदा तरी यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. भालेकरजी आपण स्वागत स्वीकारा. बाबा परब यांना विनंती करतो की राजू भालेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. बादल बाबा परब मित्र हो, राजू भालेकर साहेब यांनी या संपूर्ण सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट दिलेली आहेत, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. सामनावीर पुरस्कार विलासजी हडकर यांच्या शुभ हस्ते. गणेश ओव्हर टू श्याम. मैदानावरती अंकित नेरुरकर आलेले आहेत, त्यांनी कृपया मंचकावर उपस्थित राहायचं आहे. आपल्याला विनंती आहे बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने. अंकित नेरुरकर, प्रसाद पोरोळेकर, आपण दोन्ही मान्यवरांनी मंचकावर उपस्थित राहायचं आहे, आपल्याला विनंती आहे. श्याम धन्यवाद शिंदे सर. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि सर्व क्रिकेट प्रेमींचं मी श्याम वाक्कर मनापासून स्वागत करतोय. या अगोदरचा अमोल जो सामना झाला होता, 2 बॉलमध्ये 8 धावा पाहिजे होत्या, त्यावेळी जे क्षेत्ररक्षण केलं विकी मुंबईकर, त्या खेळाडूचं नाव, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्याने. आपल्या संघासाठी निश्चितच 2 धावा वाचवल्या आणि त्यासाठी उमेशजी वांगणकर यांच्याकडून विकी मुंबईकर याला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. विकी मुंबईकर, आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये या आणि उमेशजी वांगणकर साहेबांनी आपल्याला जे बक्षीस दिलं आहे त्याचा स्वीकार करा. विकी मुंबईकर. विकी मुंबईकर, आपण या मान्यवरांच्या कक्षामध्ये. उमेशजी वांगणकर यांच्याकडून आपल्याला बक्षीस आलेलं आहे, त्याचा स्वीकार करा. चला मैदानामध्ये घेऊन जातोय. सामना चालू आहे वैष्णवी डोंबिवली आणि महालक्ष्मी देवबाग या 2 संघादरम्यान. वैष्णवी डोंबिवली संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आता परिस्थिती आहे मैदानावरती ती एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 11 अशी धावसंख्या आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज सुशील. चांगला फटका या ठिकाणी येतोय आणि चेंडू बघता बघता सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक देखणा फटका, खूप चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरे षटक या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 15 धावा. बाबा परब मित्रमंडळ व मालवण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही देखणी डे नाईट अशी क्रिकेट स्पर्धा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान शान समजली जाणारी ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा. अशाच प्रकारची क्रिकेट स्पर्धा मेडबावच्या ग्रीन पार्क मैदानावरती आपण पाहतो. रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव आयोजित ही क्रिकेट स्पर्धा
त्याचप्रमाणे देवगडची आनंदवाडी ट्रॉफी उत्तमजी मुणगेकरनी यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्याबद्दल उत्तमजी मुणगेकर आपले मनापासून आभारी आहोत. या ठिकाणी आमचे मित्र गिरीश कोयंडे उपस्थित आहेत सामना पाहण्यासाठी. मला वाटतं आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. धन्यवाद, आमचे वर्गमित्र आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती असेल सोमनाथ गायकर गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकवरती आहे नाना म्हणजेच प्रथमेश पवार स्ट्राईकवर. हल्लीच्या मोसमामध्ये बराच फॉर्ममध्ये आहे हा फलंदाज. चांगली फलंदाजी करतो. ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येईल. अतिरिक्त धाव या ठिकाणी लिहिली जाईल. प्रथमेशने हल्ली ज्या मोठ्या मोठ्या स्पर्धा झाल्या अमोल, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान दिलं. खूप चांगली फलंदाजी केली असेल. मग ती गोवा राज्यातील स्पर्धा असेल, कर्नाटकमधील स्पर्धा असेल, या आपली रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा गुजरातमधील स्पर्धा असतील, MP मधील स्पर्धा असतील, प्रत्येक स्पर्धेमध्ये योगदान दिलेलं आहे. तो प्रथमेश पवार यावेळी स्ट्राईकवर तर मोठा फटका मारतोय. त्या ठिकाणी काय होत आहे, एक चांगला क्षेत्ररक्षणाचा नजराणा आपल्यासमोर पेश करतोय तो क्षेत्ररक्षक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एक उडी घेऊन त्या ठिकाणी झेल टिपतोय. त्याचं नाव आहे रोहित. रोहित क्या बात आहे. रोहित हिटमॅन. रोहित शर्माची आठवण करून दिली. पण यावेळी फलंदाजी नाही तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. हे सोपं नसतं मित्रांनो, कारण बाउंड्री लाईनच्या करीब ज्यावेळी तुम्ही शेजारी ज्यावेळी फिल्डिंग करता त्यावेळी चुकून जरी पाय त्या बाउंड्री लाईनला लागला तर सीमारेषेच्या बाहेर म्हणजे 6 धावा पंच घोषित करू शकतात. त्याची काळजी घ्यायची असते आणि कटाक्षानं ते बघावं लागतं. नजर चेंडूवरती देखील नजर असावी लागते, प्लस बाउंड्री लाईनवरती देखील नजर असावी लागते. अशा दुहेरी भूमिकेत क्षेत्ररक्षण करायचं असतं आणि त्या सुंदर प्रदर्शन या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा करतोय तो रोहित. आणि फलंदाज मात्र नाना मैदानाच्या बाहेर. नानाला माझी नजर लागली असणार. स्ट्राईकवरती फलंदाज कोण असेल सध्याच्या घडीला? हाही देखील आक्रमक, विस्फोटक, खतरनाक अजित मोहिते. ज्याच्या नावात जीत आहे तो अजित. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी रेस्ट वर्सेस बेस्ट सामना आठवत असेल तुम्हाला. काय फलंदाजी केली होती या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती लेट कटचा प्रयत्न आणि त्यामध्ये सिंगल घेतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बराच खाली राहतोय. वेट करून लेटकट पद्धतीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. अजितच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचेल 17 फुल लॉस ऑफ 2 विकेट. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे सोमनाथ गायकर. खूप चांगली गोलंदाजी करतोय. वाखलनचा हा खेळाडू सोमनाथ गायकर गोलंदाजी मार्कवर. त्याच्या समोर फलंदाज असेल शाहिद शेख, मॅन फ्रॉम कल्याण. हा देखील खूप चांगला फलंदाज आहे. चांगली फलंदाजी हा देखील करतो. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. काय होईल त्या ठिकाणी? आमचे लाईनमॅन आहेत पाठीमागून काहीतरी इशारा करतायत. पंच काय निर्णय देतील पाहूया. पंचांचा निर्णय येणं बाकी. खूप चांगला प्रयत्न होता पण आमचे लाईनमॅन त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहे. पंच आपापसात बातचीत करतायत म्हणजे थोड्या वेळाने निकाल येईल आपल्यासमोर. तिसऱ्या पंचांची मागणी होईल की काय होईल? जी हां, तिसऱ्या पंचांची मागणी होते. चला आमचे तिसरे पंच या ठिकाणी या. अमोल, या अगोदर रोहितने अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं होतं. त्याची उंची देखील चांगली होती आणि त्या उंचीचा त्याने पूर्ण फायदा केला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक होता दुर्वेशने प्रयत्न देखील चांगले केलेले आहेत. पाहूया प्रयत्नाला यश येत आहे का स्क्रीनवरती. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहतील. पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. यस, आणि 6 धावांनी धावसंख्या वाढताना दिसेल. 23 धावा.
प्रयत्न तर खूप चांगले होते, पण शेवटी प्रयत्नाला यश आलं नाही. पण प्रयत्न करत राहा. जीवनात आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळेल, कारण आयुष्य हे संघर्षमय असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त संघर्ष आणि संघर्ष केला आणि म्हणूनच स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणूनच आपण अजूनही त्यांचं आदरानं नाव घेतो. ते आपल्या तनामनात आणि हृदयात अजूनपर्यंत राहतील, शेवटपर्यंत राहतील ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी ज्या पद्धतीनं संघर्ष केला तसाच संघर्ष तुम्हाला या मैदानावरती करावा लागेल. हारलात तरी बेहतर, पण संघर्ष करा आणि संघर्षच जीवनाचं दुसरं नाव आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, पण बॅट काही नीट बॉल बॅटच्या पट्ट्यात काही नीट येत नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र रोहितकडून चांगलं होतं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढताना दिसेल. 2 डझन धावा, 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. तिसरे षटक हे प्रगतीपथावरती. दुसरं षटक हे प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी मोठा फटका येतोय अजितच्या बॅटमधून. काय होईल त्या ठिकाणी? पुन्हा एकदा रोहित. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. त्या ठिकाणी आमचे क्षेत्ररक्षक आहेत, जरा सांभाळून बसा. कालपासून आम्ही सांगत आहोत की बाउंड्री लाईनच्या करीब तुम्ही बसू नका, कारण एखादा अपघात होऊ शकतो. पण प्रयत्न देखील चांगला होता रोहितचा. आणि मित्रांनो, जर रोहितचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या एकदा वाजवून जाऊ द्या. टाळ्यांचा आवाज करून जाणारं हे क्षेत्ररक्षण ते रोहितचं. खूप चांगला प्रयत्न त्याचा देखील, पण चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 30 आणि स्कोर होतोय 30 धावा. पुन्हा एकदा अजित खेळण्यासाठी सज्ज आणि त्याच्या समोर एक गोलंदाज सोमनाथ. यावेळी चांगला फटका येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पण एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आज वाटतं रोहित जवळ काय आहे समजत नाही. लोहचुंबक घेऊन खिशातून फिरतोय की काय? प्रत्येक चेंडू त्याच्याजवळ जाताना दिसतोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 2 गडी बाद 31 धावा, 31. यश शिंदे सर, आपल्याला संधी आहे बोलण्याची, बोला. धन्यवाद श्याम. इथे बाबा परब मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा एकदा नामोल्लेख होणं फार गरजेचं आहे. यामध्ये हरीश गावकर, अमोल हुनारी, जॉमी ब्रिटो, संजय कडू, संजय वराडकर, राजू बिडिये, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, सागर जाधव, बाळा भोगले, अक्षय कदम, अमित हर्डीकर, गणेश पाटील, कमलेश राणे, सागर पोयरेकर, नितीन मांजरेकर, नितीन तोडणकर, नवनीत मिटबावकर, तुषार लाड आणि मी अजय शिंदे. आम्हा सर्वांचं आम्हीच अभिनंदन करतोय. धन्यवाद. या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत सन्माननीय सुजित पाटील आणि पम्या म्हात्रे यांच्याकडून. डोंबिवली कडून या शुभेच्छा येत आहेत. जितू रिचर्स, निलेश 11 प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या वतीनं या खूप खूप शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. आणि जो समोरचा संघ आहे वैष्णवी डोंबिवली संघ, या संघासाठी देखील शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद सुजित सर आणि पम्या म्हात्रे सर, आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आमचे समालोचक प्रसादजी परब यांच्याकडून देखील स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या बराच बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉलचा. अतिरिक्त धाव या ठिकाणी लिहिली जाईल आणि धावसंख्या वाढताना दिसेल. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. गोलंदाजीसाठी येतोय अतुल वाडेकर. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. वाडेघर या परिसरातील हा खेळाडू या मैदानावरती गोलंदाजीचा भार सांभाळतोय. अतुल, त्याच्या समोर फलंदाज शाहिद. यावेळी मात्र प्रयत्न होता त्याचा मोठा जोरकस फटका खेळण्याचा. 22चा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा लिहिली जाईल. 35 धावा गोलंदाजी मार्कवरती आहे अतुल.
जो बॉक्स अंडरआर्म देखील खूप चांगला खेळतो. आम्हाला माहिती देत आहेत या ठिकाणी गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम. या ठिकाणी खूप कॅमेरावर चांगलं आहे त्यांचं. यावेळी मात्र पहा, घुटना टेक तमाशा देख, अजित मोहिते ब्रँडेड सिक्सर. या फटक्यांसाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. असे बरेच फटके आहेत त्याच्या बॅटमधून, चांगले फटके पाहायला मिळतात. तो अजित मोहिते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मयूर वाघमारेला जो रिव्हर स्वीपचा षटकार मारला होता, एका हाताने कोणी विसरू शकणार नाही. मयूर वाघमारे देखील या ठिकाणी आहे, सामना पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा अजीत 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 मोहिते. अजीत तो छा गए है मैदान के अंदर. एक ऐसा खिलाड़ी, एक ऐसा है मैन जिसके है सब फैन, और वो है अजीत मोहिते. धावसंख्या पोहोचते ती 47 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे खणखणीत प्रहार अजितच्या बॅटमधून आपण पाहतोय. अतुल थोडासा महागडा ठरतोय. लागोपाठ 3 षटकार मारेल का? फटका तर चांगला खेळलाय, फटका तर चांगला सजवलाय. काय पंचांचा इशारा येईल? पंचांचा इशारा येणं बाकी, आणि पंचांचा इशारा येतोय 4 धाब्यांचा. काय फलंदाजी करतोय अमोल. पहा, अमोल म्हणजे अजित कसा पद्धतीने फलंदाजी करतोय अमोल ते बघ, असं मी म्हणतोय. अमोल यावेळी एक बक्षीस येत आहे. आता जो कोणी फलंदाज षटकार मारेल त्याच्यासाठी सरस्वती गजानन दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. पहिल्या षटकारासाठी कोणता फलंदाज षटकार मारेल पाहायचा आहे. स्ट्राईकवरती आहे शाहिद शेख, नॉन स्ट्राईक एंडवरती आहे अजित मोहिते, आणि गोलंदाजी मार्कवरती असेल अतुल. एक षटकार 1000 रुपये. जो कोणी पहिला षटकार मारेल आता त्याच्यासाठी हे बक्षीस आहे. अतुलचा हा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात नीट येत नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. तिसरं षटक हे प्रगतीपथावरती होतं. आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 53 अशी धावसंख्या. एक विशाल स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल. हॅलो, मित्र हो, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा बाबा परब मित्रमंडळ आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने खूप खूप स्वागत. आपण शांत बसलायत, एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. जल्लोष होऊ दे, टाळ्या शिट्या येत नाही आहेत. सगळे इथे मेसेज करतायत की मालवणचं पब्लिक एकदमच शांत आहे. तर शांत नाही आहे आपण आस्वाद घेतोय, परंतु या आस्वादाचा आनंद सर्वांपर्यंत पोचू देत. या स्पर्धेचे काही स्पॉन्सर्स आहेत. आजच्या दिवसामध्ये नावं घ्यायला मिळाली नव्हती, परंतु त्याच्यात महत्त्वाचा स्पॉन्सर कुंभारमाठ मालवणच्या सौंदर्यात भर घालणारा देखणा प्रकल्प साना होम्स. भेट अथवा संपर्क करा महेंद्र ढोलम. श्याम. जी हा, कुंभारमाठच्या कापावरती ज्याने सोनं केलं ते महेश ढोलम, साना होम्स. खरोखरच आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत महेश ढोलम सर. आता स्ट्राईकवरती फलंदाज असेल शाहिद शेख, आणि गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवरती असेल ऋतिक म्हात्रे. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पोलचा फटका, पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय काऊक क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत जातोय, फिल्डिंग करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होईल. धावसंख्या वाढताना दिसेल ती 55 धावा. 5-5 आपला हायफाय पूर्ण करतोय तो फलंदाजी करणारा संघ महालक्ष्मी देवबाग हा संघ. खूप चांगली फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसेल तो ऋतिक म्हात्रे, आणि त्याच्या समोर फलंदाज असेल अजित मोहिते. यावेळी पहा, एक मोठा फटका आलाय अजितच्या बॅटमधून, आणि 1000 रुपयाचं बक्षीस त्याला प्रदान करण्यात येईल. कारण जो कोणी फलंदाज षटकार मारेल या षटकामध्ये पहिला, त्याच्यासाठी बक्षीस होतं 1000 रुपयाचं, आणि त्याचा मानकरी ठरतोय तो अजित मोहिते. क्या बात है, आज तो तूने अपने दिल जीत लिए अजीत.
श्याम अजित मोहिते यांना आणखीन 500 रुपये आलेले आहेत. डॉक्टर सिद्धेश सकपाळ यांच्याकडून 500 रुपये त्रिंबक मालवण. भरत पटेल आचरा यांच्याकडून 500 रुपयाचं सर पारितोषिक आता आलं. थांबा, फलंदाज बाद झालेला आहे. सरस्वती गजानन दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आमच्याजवळ पोच झालेलं आहे अजित मोहितेसाठी. अजितसाठी बक्षिसांचा वर्षाव होत होता, आमची नजर लागली मला वाटतं, आणि अजित मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. धावसंख्या आहे 3 गड्याच्या मोबदल्यात 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. एक विशाल स्कोर उभा करण्याचा मनसुबा हा महालक्ष्मी देवबाग संघाचा. वैष्णवी डोंबिवली संघ एकीकडे झुंजताना दिसतोय, त्यांना प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागेल, कारण वैष्णवी डोंबिवली संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे सामना मात्र निश्चितच रंगतदार होईल शेवटच्या चेंडूपर्यंत. आता मात्र आपल्याला दिसेल महाराष्ट्र रणजीपट्टू म्हणजे योगेश पवार आपल्याला दिसतील. मॅन फ्रॉम पेन, खूप चांगली फलंदाजी करतात, मोठे फटके मारण्यामध्ये देखील माहीर आहेत असे योगेश पवार आपल्याला दिसत आहेत स्ट्राईकवरती. रायगडच्या मैदानावरती आम्ही एकदा समालोचन करत होतो टायगर ग्रुप ऑफ वडवली, त्या स्पर्धेमध्ये काय फलंदाजी केली होती या फलंदाजाने. तो फलंदाज योगेश पवार महाराष्ट्राचा रणजीपट्टू खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का नाही, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक चांगला फटका, खूप सुंदर फटका या ठिकाणी योगेश पवार याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्याच आपले इरादे स्पष्ट करतोय अजित मोहिते के जैसा ही हम बल्लेबाजी करने वाला है, ये इरादे बताते हुए. स्कोर आहे या ठिकाणी 65 धावा 65, 3 गड्यांच्या मोबदल्यात, आणि 4थं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवरती असेल पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रे, एक युवा खेळाडू, युवा गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये दिसतोय, आणि त्याच्या समोर योगेश पवार. यावेळी मात्र हुकचा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, बराच उसळी घेतोय, लेगबाईचा इशारा येतोय पंचाकडून, अतिरिक्त धाव. या ठिकाणी काय होईल, काय होईल, काय होईल. खराब रनिंग बिटवीन द विकेट, पहा खराब लेझी क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याचाच परिणाम धावबाद होईल. योगेश पवार या ठिकाणी कशा पद्धतीनं बाद झाला पहा मित्रांनो, खूप लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, आणि त्याचाच परिणाम योगेशला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता, अपेक्षा होती की योगेश आम्हाला खुश करेल, चांगली फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळेल, कारण प्रेक्षक आमचे जे उपस्थित आहेत त्यांच्या मनामध्ये हे इरादे आहेत. जब गेंदबाज पीटते हैं तभी दर्शकों के चेहरे खिलते हैं. ती फटकेबाजी, ते मोठे षटकार चौकार पाहायला आमचे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन फलंदाज आता योगेशची जागा घेण्यासाठी बिलाल राजपूत, मॅन फ्रॉम गुजरात. मला वाटतं सांगे प्रीमियर लीगमध्ये बहारदार खेळी केली होती या खेळाडूने. तो बिलाल राजपूत नॉन स्ट्राईक एंडवरती, हा देखील एक मोठा खेळाडू आहे गुजरातचा. सांगेम प्रीमियर लीगमध्ये काय फलंदाजी केली होती, अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केला होता तो बिलाल राजपूतने. आज देखील तशाच प्रकारची इच्छा अपेक्षा असेल सर्व प्रेक्षकांमध्ये, पण गोलंदाजी मार्कमध्ये मात्र ऋतिक कमाल करतोय. ऋतिक मात्र गोलंदाजी मार्कवर शाहीद शेख. यावेळी चांगला चेंडू, चांगलं कमबॅक आहे गोलंदाजाचं. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू. 4 षटकांची समाप्ती होते, 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 65 धावा. अजूनही एक षटक बाकी असेल, 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल, आणि एक मोठा स्कोर या ठिकाणी उभा करतोय अमोल. 65 धावा खूप मोठं आव्हान 4 षटकामध्ये बनवते. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय सांगशील वैष्णवी डोंबिवली संघाला, ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी चालू आहे, काय मार्गदर्शन करशील? श्याम, आपण जर विचार केला महालक्ष्मी देवबाग संघाचा, तर महालक्ष्मी देवबाग संघामध्ये संपूर्ण जी साईड आपल्याला दिसते ती टारकास्ट खेळाडू आणि व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत.
आणि वैष्णवी डोंबिवली संघाचा आपण जर विचार केला तर ग्रामीण भागातील हे खेळाडू एकत्रित येलेत आणि मात्र दुसऱ्या बाजूला खूप मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं आहे महालक्ष्मी देवबागच्या रूपाने. त्यांच्यासमोर ते कडवं आव्हान देताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये 2-3 चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल या गोलंदाजाला. सुंदर चेंडू हलकेच तटवला आहे. धावेची तमाम शंका समाप्त केली आहे आणि पहिला चेंडू आला आहे श्याम डॉट. अमोल, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं सोमनाथ गायकर हा गोलंदाजी करतोय. दुसरं षटक खूप चांगलं टाकलं होतं त्याने. एक गडी बाद केला होता. 16 धावा आल्या होत्या पण एक गडी बाद केला त्याने. जगदंबा वाकळण या संघाकडून खेळणारा हा खेळाडू चांगला गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर किती उसळी घेतोय. चांगला बाउन्स या ठिकाणी प्राप्त करतोय तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोमनाथ. एक निर्धाव चेंडू, 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न आहे आणि धावसंख्या आहे 65 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि स्ट्राईकवरती फलंदाज आहे बिलालच्या बॅटमधून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. या संघामध्ये सुशील पाटील देखील आहेत. आम्हाला त्यांची बॉलिंग बघायची होती पण आज या मॅचमध्ये ती संधी मिळाली नाही. नेक्स्ट मॅचमध्ये त्यांचे बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल. सुशील पाटील, बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. तोपर्यंत जाऊया मॅचकडे. सोमनाथ यावेळी मात्र इनसाइड आउटचा एक देखणा फटका, खूप चांगला फटका, खूप सुंदर फटका आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या ठिकाणी काय फटका सजवतोय. इनसाइड आउटचा खूप चांगला फटका येतोय. तो बिलाल रजपूत याच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचेल, माफ करा शाहिद शेखच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचेल 72 धावा. सुरुवातीला आलाय शाहिद शेख, खूप चांगली फलंदाजी करतोय. मध्येच अजित मोहितेने तडाखेबंद फलंदाजी केली. मोठे फटके आपण त्याच्या बॅटमधून बघितले आणि त्यानंतर आता स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकवरती असेल शाहिद शेख, गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ गायकर. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच खाली राहतोय. जी अपेक्षा केली होती फलंदाजाने त्या पद्धतीनं चेंडू काही वरती येत नाही. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. शाहिद शेख यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस येत आहे. सांबारी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस येत आहे. जो इनसाइड आउटचा षटकार मारला होता त्याच्यासाठी. शेवटचा चेंडू असेल की काय इनिंगमधील. मिडऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि धावबाद होतोय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद होतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 74 धावा आणि 75 धावांचं लक्ष असेल ते वैष्णवी डोंबिवली संघासमोर. बरीच बक्षिसं या ठिकाणी आमच्याजवळ आलेली आहेत. अजितसाठी देखील 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अजित मोहिते आपण अजित मोहिते यांनी कृपया मंचावर उपस्थित राहावं. डॉक्टर सिद्धेश सकपाळ यांच्याकडून 500 रुपये. भरत पटेल यांच्याकडून 500 रुपये. वेदांत सांबारी यांच्याकडून 500 रुपये. शाहिद शेख यांना वेदांत सांबारी यांच्याकडून 500 रुपये. ही सर्व पारितोषिकं मंचावर जमा आहेत. आपण कृपया मंचकावर येऊन त्याचा स्वीकार करायचा आहे. शाहिद शेख याच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 25 धावांची नाबाद खेळी शाहिद शेखने केली. त्यानंतर अजित मोहिते याच्या बॅटमधून खूप चांगले मोठे फटके आपण पाहिले. 31 धावांची बहारदार खेळी ही अजित मोहितेची आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंतचा 35 धावा हा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. 31 धावापर्यंत मजल होती ती अजित मोहितेची. आणि
जिंकण्यासाठी आता गरज आहे ती वैष्णवी डोंबिवली संघाला 75 धावांची. आणि यापुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सहकारी मालवणीचा बेताज बादशाह बादल चौधरी आणि त्यांच्यासमोर अमोल जमदाडे. राजाराम वॉरियर्स विरुद्ध संजू परब मित्रमंडळ बांदा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. संजू परब मित्रमंडळ बांदा, राजाराम वॉरियर्स या दोन संघाच्या कर्णधारांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आहे. हॅलो. हॅलो. धन्यवाद श्याम. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे, बाबा परब मित्रमंडळ मालवण व मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. 1000 रुपयांचं पारितोषिक मिळालं होतं एका षटकारासाठी. अजित मोहितेला प्रणय अपराज यांच्या आजीच्या स्मरणार्थ सरस्वती गजानन दळवी यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं होतं. आणि याचा मानकरी ठरला आहे अजित मोहिते, ज्याचे टोलेजंग फटके आपण सर्वांनी पाहिलेत. राजाराम वॉरियर्स या संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्वरित या. नाणेफेक करायची आहे आपली या सामन्याची. संजू परब मित्रमंडळ बांदा संघ इथे आलेला आहे. हॅलो. यस, फिंगर्स अप. पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळवल्या गोलंदाजाने. दुर्वेश मडवीला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय. गोल्डन डकचा शिकार झालाय. 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन आलाय पहिल्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आसऱ्याला. खान घाटकोपरच्या स्पर्धेमध्ये ज्याला उत्कृष्ट गोलंदाजीसाठी बुलेट मिळाली होती मॅन ऑफ द सिरीजसाठी, तोच खेळाडू तुम्ही बघतायत. गोलंदाजी मार्कवरती फरमान खान, मॅन फ्रॉम हरियाणाचा नवीन फलंदाजीसाठी दाखल झाला आहे रोहित पाटील, ज्याला अजून आपलं खातं ओपन करायचं बाकी असेल. रोहित पाटील पाठलाग करायचा आहे 75 धावांचा वैष्णवी डोंबिवलीला. आकोट्यापदा चेंडू हुक केलं, चेंडूला लॉंग लेग सीमारेषच्या पलीकडे जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषच्या पलीकडे आलाय. षटकार फलंदाज रोहित पाटीलच्या बॅटमधून. स्वागत केलंय. पहिल्या चेंडूमध्ये मिळवली होती सफलता फरमान खानने आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलंय स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज. आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्वसंकेत देणारा फटका फलंदाज रोहितच्या बॅटमधून. लेग ब्रेक, चकवा चेंडू, फसवा चेंडू टाकला होता. क्रिकेटमध्ये आपण या चेंडूला चतुरास्त्र म्हणून ओळखतो. पहिली धाव वेगाने बनवली आहे. क्षेत्ररक्षकावर दबाव, लेझी थ्रो आलाय आणि त्यानंतर मात्र एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं जातं आहे. सांघिक धावसंख्या धावफलकावरती परावर्तित होईल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8. महालक्ष्मी देवबाग संघाच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला दिसतोय वैष्णवी डोंबिवली. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची ही 3री रजनी. यावेळेला क्रॉस लाईनचा वापर केला आहे. लॉंग लेगचं क्षेत्र खाली इलाका हेरलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. चेंडूला भिरकवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेतलाय, चेंडूने गेलाय सीमारेखा पार. आलाय चौकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. अमोल एक पारितोषिक आलंय, एक फक्त 10 सेकंड.
डॉक्टर सिद्धेश सकपा त्रिंबक यांच्याकडून सलग 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. डॉक्टर सिद्धेश सकपा त्रिंबक यांच्याकडून 1000 रुपये सलग 2 षटकारासाठी. अमोल. समोर किती जरी मोठा गोलंदाज असला तरी मी माझा स्वाभाविक खेळ करेन या इराद्याने स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील. कौतुक करावं लागेल रोहितचं. बाबा परब मॅजिकल षटक आपण पाहतोय. क्रॉस लाईनचा वापर याही वेळेला, मात्र यावेळेला बॅकवर्ड स्कोअरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उडवला जाईल, संभाव्य चौकारला देखील रोखलं जात आहे. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित झाली आहे 13. धावसंख्या 13. भारत देश मेरा हम सबका. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. पाठलाग करतोय तब्बल 75 धावांचा वैष्णवी डोंबिवलीचा संघ महालक्ष्मी देवबाग संघाच्या विरोधात, ज्या संघामध्ये आपण पाहिलेत स्टारकास्ट, रती महारथी, व्यावसायिक क्रिकेट खेळणारे, टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठे सितारे आज दाखल झालेत महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाजूने बाबा परब मित्रमंडळाच्या या स्पर्धेमध्ये. और चेंडू बॅटच्या मधोमध, ताकद, एलिव्हेशन आणि लंबाई, त्याही पलीकडे दुरी, चेंडू सीमारेषच्या पलीकडे. याच षटकामधला आलाय दुसरा षटकार. यावेळीचा षटकार फलंदाज महेश पाटीलच्या बॅटमधून. मॅन फ्रॉम खिडकाळी डोंबिवलीचा हा एक स्टारकास्ट खेळाडू. सांघिक धावसंख्या धावफलकावरती वेगाने जाईल 19 धावा. श्याम, वाटलं होतं महालक्ष्मी देवबाग संघ थोडासा वरचढ ठरेल, मात्र जे उत्तर द्यायला हवं होतं ते उत्तर पहिल्याच षटकामध्ये सडेतोड उत्तर आलंय. हम भी किसी से कम नहीं, ईट का जवाब पत्थर से. पहिल्याच षटकामध्ये 19 धावांची लयलूट, प्रतिहल्ला चढवला, इरादे स्पष्ट केलेत. समोर जरी कितीही टारकास्ट मोठे खेळाडू असले तरी देखील वैष्णवी डोंबिवली संघाच्या फलंदाजांमध्ये क्षमता आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. समीकरण सातत्याने आता मात्र बदलताना दिसेल. 19 धावा पहिल्या षटकात, 74 धावांची टोटल आपण पाहिली महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाजूने. विजयासाठी अजूनही 56 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि विजयासाठी 56 धावा. अब तक 56. 24 चेंडू 56 धावा विजयासाठी. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा पहिल्या षटकामध्ये कुठलेत आणि याला कारणीभूत ठरले विस्फोटक फलंदाजी. फलंदाज महेश पाटीलच्या बॅटमधून एक मोठा धमाका. रोहित पाटीलने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून इरादे स्पष्ट केले. त्यानंतर त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 19. 19 विदाउट लॉस, 19 रन बगैर कोई विकेट खोए. 24 चेंडू विजयासाठी 56 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती बदल होईल. गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून फिरोज शेख. खराब चेंडू, अतिरिक्त उछाल, चेंडू बराचसा वरती आला गोल्डन स्पॉटवरून. पंचांनी या चेंडूला अवैध ठरवलंय आणि त्यानंतर मात्र एका दंडात्मक धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाईल 20 धावा. गोलंदाजी मार्कवरती फिरोज. स्ट्रायकिंग एंडला आक्रमक फलंदाज. यावेळेला सुमधुर आवाज आलाय. झेल टिपण्याचा शर्तीचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा आणि पंचांचा इशारा आलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून सीमारेषच्या पलीकडे. बादल चौधरी जर असते तर निश्चितपणे आपल्याला ऐकायला मिळालं असतं, बैल गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचो कासरो पण घेऊन गेलो. बादल, तेलही गेले, तूपही गेले, हाती आले. 6 धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगाने परावर्तित झाली आहे 26 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया सीमारेषेपासून थोडं लांब बसा. खेळाडूंना कुठेही त्रास होता नाही याची जबाबदारी आपण घेऊया. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते ऑनफिल्ड हंपर यांच्याकडून. बाबा परब मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. तिसऱ्या पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी असेल.
बाबा परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अनिलजी कांदळेगावकर, अजिंक्य पाताडे, विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर, शमू परुळेकर, अशोक तोडणकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, महेन ढोलम, भाऊ सामंत, मानसी पालव, संतोष पालव, महेश बागवे, नितीन मांजरेकर, दीपक परब, श्याम वॉकर या सर्वांच्या सहकार्यातून अथक परिश्रमातून आपण साकार करतो आहोत बाबा परब मित्रमंडळाची ही डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. तिसऱ्या पंचांच्या मदतीने निर्णय आलाय. चेंडू सीमारेषच्या पलीकडे गेलाय. 6 धावांचा आलाय सिग्नल आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती गेली आहे 26 धावा. काय मॅच चालली आहे श्याम मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त तगड़ा मुकाबला, सबसे बड़ा, सबसे कड़ा, सबसे अहम मुकाबला इस प्रतियोगिता का मैदान के अंदर. नेमळेगावचे सरपंच विनोद राऊळ, गणेश राऊळ आमचे स्कोरर यांचे ते मामे भाऊ आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला षटकारांचा बेताज बादशाह रोहित पाटील हिटमॅन. ओ हो सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. नजाकत आहे, ताकद आहे, मात्र क्षेत्ररक्षक आलाय सीमारेषा आणि चेंडू यांच्या मध्ये. संभाव्य चौकाराला अडवलंय. सांघिक धावसंख्या एकेरी धावेने परावर्तित होईल 27 धावा. मॅच मध्ये दमखम आहे श्याम. मॅच अशी आहे प्रतिस्पर्धी संघाच्या खिशातून तुम्हाला विजय खेचून आणावा लागेल. आप सामने वाले टीम के पास जीत मांगोगे तो सामने वाले टीम आपको आसानी से जीत नहीं देगी. और बादल, जिंदगी का एक उसूल है, जो चीज़ मांगने से नहीं मिलती उसे छीन लीजिए. आपको सामने वाले टीम के जेब में हाथ डाल के जीत को खींच कर लाना है. यावेळेला और पिच, चेंडू बराच काळ हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फरमान खानच्या सेफ हँड्स मध्ये, गोदीमध्ये पहिल्या विकेटचं पतन. रोहित पाटील, महेश पाटील आलाय तंबूच्या आसऱ्याला. सत्तावीस धावांवरती दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. पहिलं षटक महागडे ठरले फरमान खानचं, ज्याने खर्च केले तब्बल 19 धावा. त्यानंतर फिरोज शेखच्या या षटकामध्ये देखील एक मोठा फटका आपण पाहिला. त्यानंतर एक विकेट देखील मिळवली आहे फिरोज शेखने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अमोल विघ्नेश. कोकण ड्रीम मेढा मालवण याचे संचालक सिद्धेश नेरकर, सचिन हडकर यांनी कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नाणेफेक आपल्या शुभ हस्ते होणार आहे. कोकण ड्रीम मेढा मालवण राहण्याची डिलक्स सोय. सिद्धेश नेरकर, सचिन हडकर, आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पुढील सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते होणार आहे. अमोल. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. फिरोज, मॅन फ्रॉम गोरेगाव. सुरेख पंचांकडे दाद मागितली जाते वाईटची, मात्र पंच ठामपणे फलंदाजाला सांगतात तुला हा चेंडू खेळण्याजोगा होता, तुला चेंडू मारण्याजोगा होता. चेंडू निर्धाव गणला गेला. एक नियंत्रित चेंडू गोलंदाज फिरोज शेखचा. समीकरण सातत्याने बदलताना दिसेल. सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. 20 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 48. ऑफ तुमच्या बराचसा बाहेर. पंचांनी आपले बाजू खोललेत. या चेंडूला आपल्या कवेमध्ये घेतलंय. एका दंडात्मक धावेने, ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये वाशी टू काशी असं संबोधलं जातं, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू एका दंडात्मक धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. समीकरण सातत्याने प्रत्येक चेंडू आणि धावे गणित बदलत जाईल. यावेळेला फटका फसलाय. प्राइजिंग विकेट आहे. गोलंदाज येतोय चेंडूपर्यंत, मात्र शर्तीचे प्रयत्न, खूप चांगला एफर्ट केलाय. कारण गोलंदाजी केल्यानंतर चेंडूपर्यंत इतक्या मागे धावत येणं, खूप लांबून प्रवास करून आला होता क्षेत्ररक्षक, मात्र त्याचे शर्तीचे प्रयत्न थोडेसे अपूर्ण राहत आहेत. आणि झेलचं रूपांतर लिहिलं या दुहेरी धावेमध्ये. एक जीवनदान मिळालंय डावखुऱ्या शैलीदार फलंदाज रोहित पाटीलला, मात्र खूप चांगला एफर्ट, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. कारण प्राइजिंग विकेट आहे रोहित पाटीलची. विजय आणि पराभव यांच्यामध्ये जर का अडथळा म्हणून उभा असेल तर तो रोहित पाटील नामक, आणि रोहित पाटीलला बाद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न गोलंदाज फिरोज शेखचे बॉलिंग मार्कवर. यावेळेला अतिरिक्त उछाल, खांद्यावरती झटका दिलाय खांद्याला. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न आलाय. नो बॉलचा सिग्नल.
आणि त्यानंतर गोलंदाजाच्या जखमेवरती देखील मीठ चोळणारा इशारा. फ्री हिटचा उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. 19 चेंडू मध्ये बनवायचे 44. फ्री हिटचा चेंडू. ओहो, मैदानावर प्रदीप कानेकर असतील तर त्यांनी कृपया अमोल होनारी यांना येऊन मंचावर भेटायचं आहे. प्रदीप कानेकर, आपण कुठे असाल तर कृपया मंचावर येऊन अमोल होनारी यांना भेटायचं आहे. धन्यवाद. झोयल नाईक जवळपास कुठे असाल तर इकडे या. दाजी नाईक या ठिकाणी आपली वाट पाहतोय कॉमेंट्री बॉक्स शेजारी. झोयल नाईक. 18 चेंडूंचा खेळ. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायचे 44 धावा. गोलंदाजी मार्कवरती कुण्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करावा याची रणनीती आखली जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत फरमान खानला, मॅन फ्रॉम हरियाणा. फरमान गोलंदाजी मार्कवरती ठीक. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश, ज्याला अजून आपलं धावांचा अकाउंट ओपन करायचं बाकी असेल तो विघ्नेश. 18 चेंडूंचा खेळ, बनवायचे आहेत 44. यावेळेला सुंदर फटका लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे. रब्बानीला हा हॅलो करून चेंडू सीमारेषच्या पलीकडे आलाय. षटकार. फलंदाज विघ्नेशच्या बॅट मधून एक मोठा धमाका. 37 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावरती. 17 चेंडू विजयासाठी 38 धावा. सामना थोडासा जवळ आलाय. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापलं गेलं एका मोठ्या फटक्याने. पहिला फलंदाज दुर्वेश 0 धावांवरती बाद झाला. ज्याला भोपळा देखील आपला फोडता आला नव्हता तो दुर्वेश सुस्तात माघारी परतला. आणि त्यानंतर आलेले तिन्ही फलंदाज महेश पाटील, रोहित पाटील आणि विघ्नेश या तिन्ही फलंदाजांनी षटकार मारूनच आपलं खातं ओपन केलंय. समीकरण सोपं झालंय. आमचे प्रेक्षक देखील तुम्ही पाहताय. बाबा परब मित्रमंडळाची ही स्पर्धा पाहण्यासाठी खचाखच भरलेलं आमचं हे स्टेडियम. जरा प्रेक्षकांना विनंती असेल, आमचे कॅमेरे तुम्हाला कैद करतात. एकदा हात उंचावा आमच्या कॅमेऱ्यासमोर आणि मोबाईल बाहेर काढून देखील फ्लॅश लाईट ऑन केला तरी देखील खूप चांगलं चित्र. ड्रोन कॅमेरा तुमच्या समोर फिरतोय. बॅटची कडा मिळालाय अजित मोहितेचा सहारा. विकेटचं पतन. विघ्नेश बॅक टू द पॅव्हेलियन. ड्रोन कॅमेरा या ठिकाणी तुमच्या समोर फिरताना आपल्याला दिसतोय. क्रीडा रसिकांना विनंती असेल, ड्रोन कॅमेरा ज्यावेळेला तुमच्या समोर येईल एकदा हात उंचावा. बाबा परब मित्रमंडळाची ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदललंय. 16 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 38 धावा. कृपया मोबाईलचे फ्लॅश लाईट ऑन करा. यस, आमचे सुज्ञ प्रेक्षक, जाणकार प्रेक्षक आहेत. क्रिकेटवरती प्रेम करतायत. बाबा परब यांच्यावरती प्रेम करतायत. राणे कुटुंबावरती ते प्रेम करतायत आणि शिंदे सरांवरती देखील ते प्रेम करतायत. थँक्यू थँक्यू. संजू परब मित्रमंडळ बांदा आणि राजाराम वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया मंचासमोर या. नाणेफेकीसाठी मान्यवर इथे आपली वाट पाहत आहेत आणि लवकरात लवकर सामने सुरू व्हायला पाहिजेत. यानंतर मैदानावरती उशिरा दव पडण्याची शक्यता आहे. आपल्यालाच त्रास होणार आहे. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी फायनल कॉल समजायचा आहे. हा लगेच यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार. 16 चेंडू 38 धावांची गरज. बॅटची कडा याही वेळेला मिळालाय विकेट किपर अजित मोहितेचा सहारा. एकमेव आशेचं किरण देखील झालंय समाप्त. रोहित पाटील माघारी परतलाय. ड्रोन कॅमेरा तुमच्या समोर फिरतोय. एकदा फ्लॅश लाईट ऑन करा. सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढा प्लीज, विनंती असेल. बाबा परब मित्रमंडळाची आपण आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतोय. आमचे सुज्ञ आणि जाणकार प्रेक्षक, क्रीडा रसिक, आमचा ड्रोन कॅमेरा तुमच्या समोरून जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. येस, आमचे सुज्ञ प्रेक्षक आहेत, जाणकार आहेत.
आणि त्यांनी आमची ऑर्डर फॉलो देखील केली आहे. एक खूप चांगलं नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि हेच दृश्य तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहणार आहात. जे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक हे सामने पाहत आहेत ते आपल्या प्रत्यक्ष आपल्या मोबाईलवरती आणि टी व्हीवरती देखील हे दृश्य नयनरम्य दृश्य पाहतात. ऑन हॅट्रिक गोलंदाजीसाठी गोलंदाज फरमान खान. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून या स्पर्धेतली होईल का 6वी हॅट्रिक? फरमान खान ऑन हॅट्रिक. हॅलो, नाणेफेक होती आहे. ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला आलाय चेंडू. एकेरी धाव तर बनवली जाईल. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या जाईल 38 धावांवरती. 38 धावा धावसंख्या. स्पर्धेतील पुढील सामना संजू परूप मित्रमंडळ बांदा वर्सेस राजाराम वॉरियर्स या संघाची नाणेफेक करतायत सिद्धेश नेरुरकर, सचिन हडकर, कोकण ड्रीम, मेडा मालवण. विनंती आहे आपल्याला, कोण मागणार आहे? घ्या. टॉस होतोय. 14 चेंडू 37 धावा. वाईडिश यॉर्कर, पुलर लेनचा चेंडू. राजाराम वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे. काय घेणार उस्मानभाई? बॅटिंग फर्स्ट. थँक्यू, शुभेच्छा तुम्हाला. तुम्हालाही शुभेच्छा. फरमान खान. 5 षटकांचा सामना होणार आहे. गोलंदाजी दोन्ही मार्कवरती. संघांनी लक्षात घ्या. ड्रोन कॅमेरा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये श्याम वाक्कर, बादल चौधरी, प्रदीप देऊलकर, राजा सामंत, मी अमोल जमदाडे, नाना नाईक, आमचे स्कोरर गणेश राऊळ. यावेळेला सुंदर फटका आलाय, सुमधुर आवाज. पंचांनी दोन्ही हात आकाशाच्या दिशेने दाखवले आहेत. स्कोर बुक मध्ये लिहिल्या जातील 6 धावा आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती वेगाने जाईल. मुलतान का गौरव सुलतानच्या सावंत. जर्सी क्रमांकावरती 44 धन्यवाद. धावा. मॅजिकल फिगर. समीकरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 44. 75 धावांची विजयासाठी आवश्यकता महालक्ष्मी देवबाग संघाने बनवल्या होत्या. सुरुवातीला 74 धावा 5 षटकांमध्ये. वैष्णवी डोंबिवली संघ पाठलाग करतोय 75 धावांचा. अंतरिम 12 चेंडूंचा खेळ विजयासाठी. मित्र हो, आपल्याला ड्रोन कॅमेरा इथे दिसतोय. गौरव सावंत यांनी हा फक्त बाबा परब यांच्या प्रेमाखातर आणलेला आहे. बाबा हसायला हरकत नाही आहे. तुमचंच शूटिंग चाललंय. सुशील कारखानीस साहेब आपलंही शूटिंग आहे. साना होम्सचे मयन डोलम. मयन थोडा हसायला हरकत नाही आहे. आणि हे गौरव सावंत यांनी फक्त बाबाच्या प्रेमाखातर. आणि गौरव मला पण हॅलो. घे. अतिशय रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज ही शोधाची जननी आहे. हाय व्होल्टेज सामना. मॅन फ्रॉम कर्नाटकचा गोलंदाज रब्बानी दफेदार गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. विजय आणि पराभव यांच्या मध्ये आपल्याला फलंदाजी करणाऱ्या संघातील विस्फोटक फलंदाज पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला सोमनाथ गायकर. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आशिकच्या बॅटमधून एक मोठा फटका आपण पाहिलाय. म्हणजे मॅचमध्ये अजूनही दमखम आहे. 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 31. 15.5 धावांची सरासरी गाठावी लागेल प्रति षटकांमागे. रब्बानी दफादार मॅन फ्रॉम कर्नाटकचा दिग्गज गोलंदाज सज्ज झालाय. काय होईल मॅचमध्ये? वैष्णवी डोंबिवलीचा संघ थोडासा नौका वाटत होता महालक्ष्मी देवबाग संघाच्या तुलनेत. मात्र रंगत आणली आहे, क्षमता आहे. बॅटची कडा अजित मोहितेचा या सामन्यामधला 3रा झेल. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज सोमनाथ गायकर आलाय तंबूच्या आसऱ्याला. 5वा धक्का वैष्णवी डोंबिवली संघाला. समीकरण सातत्याने बदलताना आपण पाहतोय. 11 चेंडूमध्ये 31 धावांची अजूनही गरज. मॅचमध्ये 1-2 मोठे फटके आले श्याम तर खूप मजा येईल. क्रीडा रसिक ज्या आशेने या सामन्याकडे पाहतायत, यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक आमच्या सोबत या सामन्याचा आनंद घेत आहेत लाईव्ह स्वरूपात. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मी कॉमेंट्री बॉक्समधून अमोल जमदाडे बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार. 5768 आमचे क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि 2 लाखाच्या वरती
व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळत आहेत बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या रजनीमध्ये आपण पोहोचलो आहोत आणि तिसऱ्या रजनीमधील वैष्णवी डोंबिवली विपक्ष महालक्ष्मी देवबाग अशी महत्त्वाची लढत आम्ही तुमच्यासमोर कव्हर करतोय. महालक्ष्मी देवबाग संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये 74 धावा बनवल्या होत्या. वैष्णवी डोंबिवली संघाला 11 चेंडू 31 धावांचं समीकरण आवश्यक असताना रब्बानीचे 2 निर्धाव चेंडू त्यामध्ये 1 सफलता 10 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण वैष्णवी डोंबिवली संघासमोर. याच षटकामध्ये काहीतरी करावं लागेल अन्यथा हा सामना तुमच्या हातातून निष्ठत जाईल. रब्बानीचं देखील कौतुक करू कारण प्रेशरवाल्या मॅचमध्ये रब्बानी दफादारने आपली योग्यता सिद्ध केली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये मात्र अजून 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये आहे बाकी. पण चांगले लेग बिफोरची दाद मागितली गेली. नवीन फलंदाज करण म्हात्रे आला होता. धावबादचं अपील केलंय आणि तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आमचे पंच. या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला पंच म्हणून लाभलेत. ड्रोन कॅमेऱ्याचा व्ह्यूज देखील तुम्ही पाहतायत आमच्या स्क्रीनवरती. सुंदर नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण ज्या पद्धतीचं दृश्य पाहतो अशा पद्धतीचं दृश्य तुम्ही पाहताय. तिसऱ्या पंचांच्या मदतीने आमचा निर्णय तुमच्यापर्यंत येईल. अमोल एक काही मान्यवरांना इथे मंचावर बोलावतो फक्त. सन्माननीय अंकित नेरुरकर, प्रसाद परोळेकर, परेश धुरी, मयूर पाटकर, अभि खानोलकर, विनस डिसोजा आणि निकित वराडकर या मान्यवरांनी कृपया मंचावर येण्यासाठी आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अंकित नेरुरकर, नेरुरकर ज्वेलर्स मालवण, प्रसाद परोळेकर, ज्युली सायकल स्टोर्स, परेश धुरी, मयूर पाटकर, अभि खानोलकर, विनस डिसोजा, निकित वराडकर, आशीर्वाद कॅटेट्स या सर्वांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे आणि आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. अमोल हॅलो या सामन्याचे प्रायोजक आहेत निलेश राणे साहेब. यांच्या वाढदिवसासाठी साहेब आले असताना ज्या फटाक्यांची आतिषबाजी झाली होती ही आतिषबाजी पारकर फायरवर्क्स सोमवारपेठ मालवण, रणजित पारकर आणि राजेश पारकर या बंधूंनी हे पुरस्कृत केले होते फटाके. या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर आहेत हॉटेल सिल्वर सँड, फॅमिली बीच रेस्टॉरंट, चिवला बीच विसरू नका, हॉटेल सिल्वर सँड, साना होम्स, कुंभारमाठच्या देखण्या सौंदर्यामध्ये आणखीन भर घालण्यासाठी हा एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी आहे. साना होम्स, महेंडोलम, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, साईराज इलेक्ट्रिक्स मालवण, राजू वडवलकर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, तनिष्क बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, अमोल हुनारी, हातवे कोकण क्रिस्टल केबल, कोकण ड्रीम्स निसर्गाच्या निकट, फुलटॉस चॅम्पियन्स, बाबा परब मित्रमंडळ, सनी कुडाकर, प्राईड हॉटेल मालवण आणि आमचा सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत ते आमचे मित्र काळबादेवी मंडप डेकोरेटर्स, बाबू धुरी, लाईट व्यवस्था राजू वडवलकर, श्री गणेश फोटो स्टुडिओचे गणेश गावकर आणि सर्वात शेवटी या बाजूला खाऊ गल्ली लागलेली आहे तिथे मंचेकर वडापाव आहे आणि बाजूलाच चिकन पाव कोचरेकरांचा, खायला विसरू नका. अमोल धन्यवाद. फलंदाजी धावबाद झालाय. आशिक तंबूच्या आसऱ्याला परतलाय. समीकरण मात्र बदललंय. 9 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर रब्बानी नावाचं तुफान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रब्बानी दफेदार जो कर्नाटकवरून बिलॉंग करतोय आमच्या स्पर्धेमध्ये. सुंदर गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अतुल. 9 चेंडू 31. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर 2 धमाके झाले तर श्याम निश्चितपणे या मॅचमध्ये रंगत येईल. ज्या अपेक्षेने ज्या आशाने क्रीडारसिकांच्या नजरा वळलेत मैदानाच्या आतमध्ये.
स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी फलंदाज अतुल. गोलंदाजी मार्कवरती रब्बानी. राईट आर्म आउट द विकेट. अक्रॉस लाईनचा वापर केलाय. स्कूप करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. लॉंग लेगला डीपमध्ये आहे प्रोटेक्शन. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येईल चेंडूपर्यंत. चेंडूचे आले फेकी अजित मोहितेच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये चित्त्याच्या वेगाने दुहेरी धावांची लहर. 8 चेंडूमध्ये विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जे काही करायचं असेल ते करावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या वैष्णवी डोंबिवली संघाला महालक्ष्मी देवबाग संघाचा गोलंदाज आपण पाहतोय रब्बानी, ज्याची खूप सुंदर गोलंदाजी आपण सर्वांनी पाहिली आहे. रब्बानी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज करण. सुंदर फटका. करणच्या बॅटमधून 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरून एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे चेंडू झालाय फरार. आलाय चौकार. फलंदाज करण म्हात्रेच्या बॅटमधून. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. समीकरण बदललंय. 7 चेंडूंचा खेळ. विजयासाठी बनवायचे आहेत 25 धावा. 7 चेंडू 25 धावा. कौतुक करावं लागेल वैष्णवी डोंबिवली संघाच्या फलंदाजांचं आणि तितकंच कौतुक करावं लागेल रब्बानीचं, कारण 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असताना आतापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ खर्च केलेत 6 धावा रब्बानीने. रिव्हर्सचा डेम. रिव्हर्स स्टीफचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद अशा पद्धतीचा फटका यावेळेला अंगलटी येतोय तो फलंदाज करण म्हात्रेच्या. सांघिक धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे 50 धावांवरती. विजयासाठी अजूनही 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. सामना थोडासा झुकला महालक्ष्मी देवबाग संघाच्या बाजूने, कारण सुरुवातीचा जर आपण सामना पाहिला श्याम तर डोलायमान स्थितीमध्ये सामना चालला होता आणि त्यानंतर मात्र अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी केली महालक्ष्मी देवबाग संघाच्या गोलंदाजांनी. थोडीशी खराब फलंदाजी. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर जो शेवट चांगला व्हायला पाहिजे होता तो शेवट थोडासा खराब होताना आपल्याला पाहायला मिळतोय वैष्णवी डोंबिवली संघाकडून. मात्र अजूनही संधी आहे, कारण संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. मौका जितना छोटा शब्द है ना शाम उतनी ही छोटी वक्त के लिए आता है. 6 चेंडूंचा खेळ आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 25 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष. या अगोदरच्या षटकामध्ये सलग 2 चेंडूमध्ये 2 सफलता मिळवल्या होत्या. यावेळेला सुंदर चेंडू डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय आशिष. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला वैष्णवी डोंबिवली संघाचा फलंदाज करण मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय अतुलला. गोलंदाजी मार्कवरती आशिष. 5 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या 25 धावा. अजित मोहितेचा याच सामन्यामधला 4था झेल आपण पाहिलाय. अजित मोहिते फेविकॉल लावूनच आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, 4 झेल पाहिलेत, 1 रनआउट देखील केलाय अजित मोहितेने. सुशील पाटील नवीन फलंदाज दाखल झालाय. 3 चेंडूमध्ये जर 3 षटकार लगावले तर गौरव सावंत यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल सुशील पाटीलला. सामन्याची थोडीशी औपचारिकता बाकी राहते. तीन षटकार लगावले तर आबली चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती जाते आहे 51 धावा. बाबापर मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची ही 3री रजनी आपण पाहतोय. सामने अतिशय रोमहर्षक अवस्थेमध्ये आज रती महारथी देखील दाखल झाले आहेत. समीकरण आहे स्कोअरबोर्डवरती सांघिक धावसंख्या 51 धावा. 3 चेंडूंचा खेळ आणि 3 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल
24 धावा. 3 चेंडू 24 धावा. गोलंदाजी मार्कवरती आशिष. सुंदर चेंडू लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघालाय चेंडू. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. फ्लायटेड चेंडू टाकला होता. ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रण देणारा चेंडू. मात्र चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क नव्हता. चेंडू थेट गेलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. अजित मोहितेच्या गोदीमध्ये 2 चेंडूंचा खेळ. 2 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 24 धावा. सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी आशिषची. या सामन्यामध्ये रब्बानी आणि आशिष या 2 गोलंदाजांनी निश्चितपणे कमबॅक करून दिलाय महालक्ष्मी देवबाग संघाला. कारण 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असताना नियंत्रित गोलंदाजी, कडवट गोलंदाजी आणि रब्बाडीच्या कडवट गोलंदाजी समोर खराब फलंदाजी वैष्णवी डोंबिवली संघाच्या फलंदाजांची. सामना समाप्त झालाय. सामन्यामध्ये विजय संपादन केलंय महालक्ष्मी देवबाग संघाने. वैष्णवी डोंबिवलीचा संघ झालाय पराभूत. बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये पुढील फेरीचं तिकीट मिळालंय महालक्ष्मी देवबागला. यानंतरचा एक मोठा सामना पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी सज्ज झालाय.